श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, आज तुझ्या चिंता, तुझे ते क्लेश संपवण्यासाठी मी तुझ्यापर्यंत आलो आहे. तुला हा संदेश देत आहे. तू जर हा संदेश शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी झाला तर तुला माझे ते आशीर्वाद आणि ते चमत्कार नक्कीच प्राप्त होतील. देव म्हणतात, जर तू माझ्या आज्ञेत आहेस तर तू हा संदेश ऐकावा अशी मी तुला पुढील काळात तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी सांगत आहे. बाळा, तुम्ही काही संकेत प्राप्त करू इच्छिता ते मी तुम्हाला दिले आहेत. जर तुम्ही योग्य वेळेस त्याचा अवलंब केलात तर तुमचे जीवन समृद्धीकडे, त्या हव्या असलेल्या सर्व गोष्टी प्राप्त करण्यासाठी हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा अशी देव तुम्हाला आज्ञा करतात. देव म्हणतात, बाळा, मी तुला कधीही एकटे सोडू इच्छित नाही. तुला माझ्या प्रेमाने परिपूर्ण करू इच्छितो आणि तुझी इच्छा त्वरितच पूर्ण करण्यासाठी मी तुला आशीर्वाद देऊ इच्छितो. देव म्हणतात, बाळा, तुझा हेतू जर चांगला असेल, तुझी कृती जर चांगल्या कर्मांनी परिपूर्ण असेल तर तुझ्याकडे ते सुख येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. अगदी देवसुद्धा तुझ्याकडून ते आशीर्वाद देण्याला तत्परतेने येतील. बाळा, कारण तुमचे पाहिल्या जातात ते चांगले कर्म. देव तुम्हाला आज्ञा देऊ इच्छितात की चांगले कर्म करा. जर तुम्ही कुणाचे मन दुखावले नाही, कोणाला ज्या वेळेस तुमची अत्यंत गरज असताना तुम्ही ज्या वेळेस त्यांना तो मदतीचा हात देता त्यावेळेसही देव तुमच्यावर प्रसन्न होतात. कारण देव त्या क्षणाला तुमची परीक्षा पाहत असतात की तुम्ही तुमच्या मनाचे किती मोठेपणा दाखवून त्या व्यक्तीला मदत करण्याचे सामर्थ्य दाखवता. देव त्यावेळेस तुमची परीक्षा घेतात ज्यावेळेस तुमचा कधीकधी कठीण प्रसंग सुरू असतो. देव तुमच्यात ते धैर्य, ते बळ देऊन तुम्हाला इतके सक्षमतेने उभे करू इच्छितात की तुम्हाला कुणाच्याही आवश्यकतेची गरज न भासता उलट तुम्हीच कुणाची मदत करण्यासाठी तत्पर असावे अशी देव तुमच्यासाठी योजना आखत आहेत. ज्या योजनेअंतर्गत तुम्हाला खूप काही असे प्राप्त होणार आहे जे आज तुमच्या विचारांच्याही पलीकडे आहे. देव तुम्हाला ती खूप मोठी संधी देऊ इच्छितात. जर ती घेण्यासाठी तुम्ही सदैव तत्पर असाल तर ती तुम्ही देवाच्या चमत्काराने सुद्धा प्राप्त कराल. जो कोणी हा संदेश ऐकत आहेत त्यावर स्वामींची कृपा निरंतर राहो. स्वामी त्यांच्या प्रत्येक इच्छेचे उत्तर त्यांना होकारार्थी देव. तुमचे जीवन संपूर्ण आनंदाने फुलून येऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना. देव तुम्हाला आज सांगू इच्छितात की बाळा, काही कारणांनी तुझ्या हातून जर काही ती संधी किंवा ते प्राप्त झाले नसेल तर शंका घेऊ नको आणि निश्चिंत राहा. कारण तुमचे हात देवांनी त्या ठिकाणी रिकामे ठेवले आहे. ते पुढील खूप मोठ्या संधीसाठी देव तुमच्याकडे, तुमच्या हातात ती खूप मोठी उपलब्धी, ती खूप मोठी संधी देऊ इच्छितात. त्यामुळे जे तुम्हाला मागील काळात प्राप्त होता होता राहिले ते उचित होते. देवांनी ते तुमच्यासाठी निश्चित केले होते म्हणून त्यावेळेस तुम्ही ते प्राप्त केले नाही. पण आज काळ बदलला आहे, वेळ बदलली आहे. देव तुमच्याकडे ते आशीर्वाद देण्यासाठी येत आहेत. तुम्ही ते चमत्कार स्वीकार करावे. देव काही असे भव्य आशीर्वाद तुम्हाला देऊ इच्छितात की त्यामुळे तुमचे पुढील जीवन अगदी सहजतेने आणि आनंदाने
तुम्ही जगू शकाल. तुमच्या त्या अडचणी, ते संकट देव तुमच्यातून काढून घेऊन तुम्हाला रिकामे करू इच्छितात. आता त्या रिकाम्या जागा देव आपल्या आशीर्वादांनी आणि देवांच्या चमत्कारांनी भरू इच्छितात. त्यात देव तुम्हाला ते आनंदाचे क्षण देऊ इच्छितात. तुमचे ते नाते घट्ट करू इच्छितात, ज्यामुळे तुम्ही ते प्रेम आणि ते सुसंवाद प्राप्त कराल, ज्यासाठी तुम्ही देवांची प्रार्थना यापूर्वी केली आहे. देव त्या ठिकाणी आता तुमच्याकरता ते आरोग्य देत आहेत. ज्यांना ते आरोग्याचे प्रश्न आहेत, त्यांचे ते प्रश्न सुटणार आहेत. आता त्यांचे आरोग्य सुधारण्यास एक एक दिवस त्यांना आनंददायी वाटायला लागेल. त्यांच्या त्या जीवनात त्यांना एक नवीन उत्साह प्राप्त होईल आणि त्या त्यांच्या वेदना संपून त्या जागी देव आनंद भरू इच्छितात. देव म्हणतात, मी तुला कधीही काहीही कोणतीही कमतरता भासू देणार नाही. तू विश्वासाने जेव्हा माझ्याकडे येतो, काही संकल्प करतोस, तेव्हा मी तुला दूर लोटू इच्छित नाही. तुझे संकल्प पूर्ण करण्यासाठी मी तुला ते सामर्थ्य, ती शक्ती आणि ते योग्य मार्गदर्शन देऊन तुझे ते संकल्प पूर्ण करून घेऊ इच्छितो. तू त्यासाठी सज्ज राहा आणि मग तुझ्याकडे येतील ते माझे आशीर्वाद आणि चमत्कार, ते तू प्राप्त करशील. देव तुम्हाला आज आश्वासन देऊ इच्छितात की बाळा, तुझ्यावर अन्याय करणारे, तुला त्रास देणारे मी या ठिकाणाहून तुझ्यापासून दूर ठेवेल. कारण त्यांनी तुझा मागील काळात खूप काही फायदा घेतला आहे. तेव्हा आता मी माझ्या आशीर्वादाने त्यांना तुझ्यापासून दूर ठेवणार आहे. तुझ्याजवळ जे येतील आता ते तुझ्यासाठी योग्य असतील आणि ते तुला नेहमीच मदत करतील. देव म्हणतात, मी तुझ्याजवळ तीच नाती देऊ इच्छितो जी तुझ्यासाठी योग्य आहेत आणि जी तुझ्यासाठी प्रेमळ आहेत. देव म्हणतात, जर तूही त्या नात्यांशी योग्य तो सन्मान देऊन, योग्य ते प्रेम देऊन राहिलास, तर तुला येत्या काळात कुठल्याही कमतरता किंवा कुठल्याही पश्चातापाला पुढे यावे लागणार नाही. देव तुमचे ते नाते स्थिर करू इच्छितात. देव म्हणतात, त्या नात्यातून योग्य ते सन्मान आणि योग्य ते प्रेम तुझ्यावर करणारे तुझ्या जवळ राहतील आणि जे तुझा द्वेष करतात, जे तुझ्या वारंवार तुझ्या कार्यात अडथळे आणून तुझ्यापासून ते सुख, ते आनंदाचे क्षण हेरवू इच्छितात, त्यांना मी तुझ्यापासून दूर ठेवू इच्छितो. कारण आता त्यांच्या जवळ राहण्यात तुझ्यासाठी काहीही नाही. तेव्हा अशा नात्यातून तुला दूर ठेवलेलेच तुझ्यासाठी चांगले होईल. म्हणून देव तुम्हाला तो आता आशीर्वाद देत आहेत की तुझे ते क्लेश संपतील, त्या कटकटी दूर होतील. आता तू निश्चिंत राहा आणि पुढे मार्ग तुला दाखवू. त्या मार्गावर तू चाल, म्हणजे तू सर्व काही प्राप्त करशील. तुमच्या नात्यात आता ते सुसंवाद वाढायला लागतील, कारण देवाने तुमच्यासाठी ते निश्चित केले आहे. त्या नात्यातून तुम्हाला दुरावा आणि काहीही क्लेश प्राप्त होणार नाही. देवांच्या आशीर्वादाने आणि चमत्काराने तुमच्याकडे ते सुख, ते वैभव, ते आनंद आणि त्या नात्यातील ते प्रेम देऊ इच्छितात. त्यासाठी तुम्ही सज्ज आहात. ते स्वीकार करा आणि स्वामींना धन्यवाद द्या. देवाने तुमच्याकडे ते सर्व काही देण्याचे ठरवले आहे. तेव्हा देव म्हणतात, बाळा, मी माझ्या उपस्थितीत तुला ते सर्व काही आशीर्वाद देऊन सुखी, संपन्न, आनंदी पाहू इच्छितो. ते स्मितहास्य मी तुझ्या मुखावर पाहू इच्छितो. तुला जर वाटत असेल की खूप काही काळ निघून गेला आहे,
तसे काही नाही. जेव्हा तुमच्याकडे जी संधी येते तेव्हा त्याचे सोने करायला विसरू नका. आताही तुमचा असा काळ सुरू होणार आहे ज्यात तुम्ही जेही प्रयत्न कराल त्यात तुम्ही मोठे यश प्राप्त करणार आहात. देव तुमच्याकडे ती संधी देऊ इच्छितात. देव तुमच्यासाठी ते द्वार उघडत आहेत जिथून त्या संधी तुम्हाला प्राप्त होणार आहेत. तुम्ही फक्त आपल्या मार्गावर चालत राहा, आपले कर्म करत राहा. देव तुम्हाला ते नक्कीच देतील आणि तुमचा सर्व काही जो काळ तुम्हाला वाटत आहे की ते मला प्राप्त नाही, ते सर्व काही देव तुम्हाला काही काळातच प्राप्त करून देतील. देवाचा अफाट शक्तीचा आशीर्वाद आणि संदेश तुम्ही ऐकत आहात. तुमचा विश्वास आहे तर तुम्ही श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. देवांच्या चमत्कारांवर आणि अद्भुत शक्तीवर ज्यांचा विश्वास आहे त्यांनी स्वामी माऊली मी तुमचे बाळ असे लिहायला विसरू नका. कारण देव कुठल्याही क्षणी कुठल्याही वेळेत तुमच्यासाठी ते चमत्कार घडवून आणतील आणि तुमच्या इच्छा पूर्ण करतील. देवांजवळ ती अफाट शक्ती आहे ज्यामुळे देव अशक्यही शक्य करू शकतात. देव म्हणतात, बाळा, कुठल्याही क्षणी घाबरू नकोस. तुझ्या पाठीशी मी उभा आहे. तुझे ते प्रत्येक कार्य मी पाहत आहे. माझी कृपा